नमस्कार, मी डॉक्टर दीपक जगन्नाथराव सरवदे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. प्राचीन इतिहासातील किंवा कुठल्याही कालखंडातील इतिहास एकदा वाचून पहा. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ही लक्षात येईल, ती म्हणजे जेव्हा एखादा आक्रमणकारी दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करतो तेव्हा तो त्या राज्यातील धर्मग्रंथ सर्वात आधी नष्ट करण्याचं काम करत असतो. कारण मानवाला आपण तोपर्यंत दास बनवू शकत नाही जोपर्यंत त्याची संस्कृती ही स्वतंत्र आहे. म्हणून संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने पहिला हल्ला नेहमी ग्रंथावरच होतो. ग्रंथराज नष्ट करण्याकडे सर्वात आधी त्यांचा पुढाकार असतो. यापेक्षा एक भयानक गोष्ट म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही अशोभनीय आणि असत्य पानं जोडणं, जेणेकरून त्या धर्माची, त्या ग्रंथाची, त्या संस्कृती, त्या परिसराची आणि त्या राज्याची संस्कृती नष्ट होईल. यामुळे एक गोष्ट नक्की होते, त्या धर्माची पवित्रता नष्ट होऊन बदनामीच्या चिखलामध्ये इतका जाज्वल्य इतिहास कायमस्वरूपी दबून राहत असतो. आज तुम्ही आणि मी, आपण दोघेही मिळून एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणार आहोत की खरंच प्रभू श्रीरामाने कोणाच्या तरी सांगण्यावरून आपली गर्भवती पत्नी माता सीता यांना निर्वासित केलं होतं का? पुन्हा एकदा वनवास दिला होता का? काय आहे यामागचं सत्य? आणि ही खरंच घडलेली घटना आहे की आपल्या प्रभू श्रीरामाच्या उज्ज्वल चरित्र्यावरती कोणीतरी जाणून बुजून डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपण समजावून घेणार आहोत. मी मानतोय म्हणून एखादी गोष्ट तुम्ही मान्य करावी किंवा मी म्हणतोय म्हणून एखादी गोष्ट तुम्ही मानावी, या मताचा मी नाही. म्हणून या गोष्टीच्या मागे काय सत्य परिस्थिती होती याचे सपुरावे मी आपल्यासमोर मांडणार आहे, वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती त्याची पडताळणी करून पाहायची आणि विश्वास ठेवायचा आहे की नाही, हा निर्णय मी सर्वस्वी आपल्यावरती सोपवतो. प्रचलित कथा काय होती हे मी आधी आपल्याला सांगतो. प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि ते माता सीतेला त्याच्या जाचातून मुक्त करून परत एकदा अयोध्येला घेऊन आले. अयोध्येत आल्यानंतर त्यांचा राजदरबारामध्ये राज्याभिषेक संपन्न झाला आणि ते सुखाने राज्य करू लागले. असेच सुखाने राज्य करत असताना एक दिवस एक धोबी त्यांच्या राजदरबारात आला, जो आपल्या पत्नीला त्याग करण्याच्या इच्छेनेच त्यांच्यासमोर आला होता. कारण काय? त्याची पत्नी त्याच्या इच्छेविरुद्ध 2 रात्री घराबाहेर राहिली होती. तो धोबी प्रभू श्रीरामांना म्हणतोय, मी आपल्यासारखा नाही आहे की शत्रूच्या तावडीमध्ये आपली पत्नी असतानाही तिच्या चारित्र्यावरती कसलाही संदेह न घेता तिचा स्वीकार करणं, हे काय माझ्याच्याने जमणार नाही. हे ऐकून प्रभू श्रीराम विचारात पडले आणि आपल्या प्रजेसमोर एक आदर्श उदाहरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपली प्राणप्रिय पत्नी गर्भावस्थेत असताना सुद्धा तिचा वनवास दिला, तिला परत एकदा त्यागलं, तिला निर्वासित केलं. हीच कथा TV चॅनल्स याच्या मदतीने आपण आजपर्यंत पाहत आहोत. थोरा मोठ्यांच्या वाणीतून हीच आपण कथा ऐकत आलो आहोत. पण यामागचं सत्य काय, यामागची परिस्थिती आपण कधी तपासून पाहिली का, कधी पडताळणी करून पाहिली का, याचं उत्तर साफ नाही असं मिळेल. हीच कथा आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो. म्हणून झालं काय? या कथेमुळं नाही म्हटलं तरी कुठंतरी प्रभू श्रीरामांनी स्त्री जातीवरती अन्याय केला आहे. माता सीतेची काही चूक नसताना त्यांना परत एकदा निर्वासित केलं आहे. ही भूमिका कुठंतरी मनाला खटकल्यासारखी वाटते आणि चुकीची वाटते. चुकीची भावना जागृत करण्याचं काम करते. पण यामागचं वास्तव काय, खरी घटना काय, याचा आपण कधी तपासून नाही पाहिलं. वास्तव जाणून घेण्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊ की वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानस हे 2 धर्मग्रंथ सोडून देखील रामायणाचे अजून 300 रूप आहेत. त्यापैकी काही मी सांगतो. रंगनाथ रामायण, अध्यात्म रामायण, कुमुदेंदू रामायण, रामावतार चरितम, भावार्थ रामायण, जगमोहन रामायण, कंब रामायण. आणि यामध्ये प्रत्येक ग्रंथात आपल्या हेतुप्रत्यर्थ घटना बदल करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या घटना सांगितल्या. तसेच घटनाक्रमही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळा जाणवतो. हे सगळं ऐकून मनात एक प्रश्न उभा राहतो, मग आता खरं कशाला मानावं, आयडियल कशाला मानावं, जे घडलंय ते असंच आपल्यासमोर काय, इतिहास कशाला म्हणावा. महर्षी वाल्मिकी हे रामायणाच्या कालखंडात जन्मले असून त्यांचा रामायणाच्या भरपूर प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे. रामायणातले भरपूर प्रसंग त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिले. तसेच ही रामायण कथा त्यांनी प्रत्यक्ष नारद मुनीकडून ऐकलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली कथा, महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण, यालाच प्रामाणिक मानलं जावं यामध्ये कुठलाही संशय येत नाही.
बरं, सीता परित्यागाची ही जी कथा मी सांगितली आहे ती कशामध्ये वर्णित आहे? ती वर्णित आहे उत्तरकांड, बरोबर आहे. पण हा उत्तरकांड जो पार्ट आहे तो प्रत्यक्ष रामायणाचा भागच नाही. हो, उत्तरकांड हे महर्षी वाल्मिकी ऋषींनी कधी लिहिलेलंच नाही. श्री वाल्मिकी रामायणामध्ये मुख्यतः केवळ 6 कांड आहेत. ते कुठले? बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड. उत्तरकांड ओरिजिनल वाल्मिकी रामायणाचा पार्टच नाही. बरं, मी सांगतोय म्हणून आपण मान्य करावं का? अजिबात नाही. आपल्या धर्मामध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणून तर 18 अध्यायापर्यंत भगवद्गीता सांगताना प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाचे 18 अध्यायापर्यंत जे जे प्रश्न पडलेले आहेत त्यांना व्यवस्थितपणे ऐकून घेण्याचं काम करतात आणि नंतर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करतात. आपल्या धर्मामध्ये प्रश्न विचारण्याचा मूळतः अधिकार आहे. आपल्याला समजून घेण्यासाठी एक गोष्ट मी सांगतो. तुम्ही कधी इंग्लिश नॉवेल्स वगैरे वाचले असतील, त्यांचा शेवट कसा होतो? अँड दे लाईव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. यानंतर ते एकमेकांसोबत अगदी आनंदाने संसार व्यतीत करायला लागले, एकमेकांसोबत अगदी आनंदाने राहू लागले. दी एंड. यानंतर काही भाग सांगायचा आहे, काही उरलं आहे, असं काही राहत नाही, बरोबर आहे. वाल्मिकी ऋषीने लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाचं शेवटचं कांड युद्धकांड, त्याचा 128व्या सर्गामध्ये काय वर्णन आहे? प्रभू श्रीराम राजा बनले, जे विभीषण होते ते लंकेला निघून गेले, सुग्रीव किष्किंधा राज्यात परत गेले आणि भरत सेनापती म्हणून नियुक्त झाले. पुढे श्लोक नंबर 95 ते 106 पर्यंत कसे प्रभू श्रीरामांनी आणि माता सीतेने अयोध्येवरती रामराज्य निर्माण केले आणि कसे ते एकमेकांबरोबर सुखी संसार व्यतीत करू लागले याचं वर्णन आढळतं. श्लोक 107 ते 123 पर्यंत फलश्रुती, बरोबर. फलश्रुती म्हणजे काय? रामायण वाचण्याचा, ते ऐकण्याचा फळ काय मिळेल, त्याचं पुण्य काय मिळेल. औपचारिक दृष्टिकोनातून फलश्रुती तेव्हाच लिहिली जाते जेव्हा धर्मग्रंथ संपला जातो. म्हणजे आता अजून काही सांगायला कुठलीच कथा उरलेली नाही, अजून काही सांगण्यासाठी, काही बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी काहीही उरलं नाही. इतिहास संपलाय, दी एंड. जर गोष्ट इथेच संपली आहे तर मग हे मधूनच उत्तरकांड कुठून आलं? विचार केला असता लक्षात येतं उत्तरकांड हे मूळ वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाचा पार्टच नाही. ते जाणीवपूर्वक नंतर वाल्मिकी ऋषींच्या मूळ रामायणाला जोडलेला पार्ट आहे. असं का केलं हे मला माहीत नाही, पण निश्चितपणे यामध्ये कुठं ना कुठं तरी प्रभू श्रीरामांचा जे जाज्वल्य इतिहास आहे, त्यांचं जे अलौकिक कार्य आहे, त्याला कुठंतरी काळिमा लावण्याचा, डाग लावण्याचा प्रयत्न या उत्तरकांडामध्ये झालेला असं दिसून येतं. स्वतः वाल्मिकी ऋषी प्रभू श्रीरामाचं श्रीमान असं वर्णन करतात. यामध्ये श्री कोण? माता सीता. मग श्रीमान कधी होतो? ज्यावेळेस माता सीता प्रभू श्रीरामांना कधी सोडून गेलेली नाही तेव्हाच प्रभू श्रीराम श्रीमान होते. जर कधी माता सीता प्रभू श्रीरामांना सोडूनच गेल्या नाही असं वाल्मिकी ऋषींचं म्हणणं आहे, तर मग हे वाल्मिकी ऋषी उत्तरकांडामध्ये सीता परित्यागाची कथा का लिहितील? युद्धकांडाच्या शेवटी स्वतः वाल्मिकी ऋषी लिहितात, प्रभू श्रीरामांनी माता सीतेसोबत या अयोध्येवरती हजारो वर्ष राज्य केले आणि लाखो अश्वमेध यज्ञ संपन्न केले. जर माता सीता आणि प्रभू श्रीराम सोबत राहून हजारो वर्ष राज्य करतायत, तर मग सीताला परित्याग कधी केला? सीताला वनवास कधी भोगावा लागला? ज्यावेळेस अग्निपरीक्षा झाली होती त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी अग्नीला दिलेलं वचन आठवतं? अग्नीला प्रभू श्रीराम म्हणतात की जसा ज्ञानी पुरुष, यशस्वी पुरुष आपल्या कीर्तीचा त्याग करत नाही, त्याचप्रमाणे हे अग्निदेव, मी आपल्याला वचन देतोय की मी सीतेचा कधीही परित्याग करणार नाही, तिला कधीही सोडून जाणार नाही. जे प्रभू श्रीरामांचं वचनबद्ध राहण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केलेत, आपलं जीवनच वचनबद्ध राहण्यासाठी त्यांनी कार्य केले. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाय. जे प्रभू श्रीराम वचनासाठी एवढे कटिबद्ध राहतात, ते प्रभू श्रीराम अग्निदेवतेला दिलेलं हे वचन पाळणार नाही, सीतेला सोडून देतील? कधीच नाही. मॉरल ऑफ द स्टोरी. आता सत्य काय? तर सत्य असं आहे की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाचा उत्तरकांड हा पार्ट नाही. वाल्मिकी ऋषींनी कधीच उत्तरकांड लिहिले नाही. सीता परित्यागाची ही कथा
उत्तरकांडमध्ये वर्णित आहे. त्यामुळे यावरती कितपत विश्वास ठेवायचा हे मी आपल्यावरती सोपवतो. आणि यानंतर कधी कोणी प्रभू श्रीरामांचा अपमान करण्याच्या उद्देशानं, त्यांच्या चारित्र्यावरती डाग लावण्याच्या उद्देशानं आपल्याला कधी जर म्हणालं की प्रभू श्रीरामांनी माता सीतेला निर्वासित केलं होतं, तर त्याला ठणकावून उत्तर देण्याची ताकद आणि हिंमत आपल्यामध्ये नक्कीच राहील. त्यामुळे आता सर्वांना प्रभू श्रीरामांचं जे मंदिर भव्य बनलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामांबद्दलचे आपल्या मनामध्ये जे गैरसमज होते ते निश्चितपणे दूर झाले असतील असं मनोमन आशा व्यक्त करतो.